मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि आता पूरस्थिती ओसरली असली तरी नुकसानीचे भयावह चित्र आता समोर आलंय। हुडको कॉलनीसह अनेक भागातील घरांमध्ये 6 फूट पाणी शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी साहित्य वाहून गेलंय। टाटा धरणातून सोडलेलं हे पाणी आणि इंद्रायणी नदीतील जलपर्णीमुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मदत मिळण्यास विलंब होत असल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या संदर्भात नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी दिलीप भाऊ कांबळे यांनी। पाहूया। मावळमध्ये गेल्या 6 दिवसापासून पावसाने जो हाहाकार माजवलेला आहे, याच्यामुळे मावळामधले सगळे नाले असेल, नद्या असेल, सगळ्या ओसंडून वाहत आहे। फार बिकट परिस्थिती आहे। अनाउन्समेंट झाल्यानंतर भयंकर सगळ्या लोकांना खूप त्रास झाला आणि आधी गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि अचानक इथपर्यंत पाणी आलं। सगळे त्रासलेले, सगळ्यांना खूप त्रास झाला। मदत चालू आहे पालिकेची। सुरुवातीला 1-2 दिवस त्रास झाला त्यांना, ते सुद्धा छातीपर्यंत पाणीमध्ये येऊ शकत नव्हते। पण थोडीशी चुकी नगरपालिकेची पण झाली आहे की त्यांनी जो टेंडर दिला जलपर्णी काढायचा, मेन चुकी झाली त्या टेंडरमध्ये। जलपर्णी काढून तुम्ही जलपर्णी साईडला ठेवली। जे आपलं हे धरण आहे टाटा धरण, त्याला ब्रिटिशांनी तिथनं हे नोटीस आली की 1.5 वर्ष 100 वर्ष पूर्ण झाले, आता ते फुटलं तुटलं तर आमची गॅरंटी नाही आहे। हे जे मोठं जे बांधलेलं आहे ना, त्याला पक्क करणं खूप गरजेचं आहे, कारण की एवढेशाने पाणी इथं 5 फूट येते आणि ते फुटलं ना तर मी तर म्हणतो हे तर डुबून जाणार। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।